मी दिसतोय मी काय एवढा सावळा नाही का मोकारला मी इतका सावळा आहे का बाळ सावळा आहे पण इतका कोणाचा कळलं का घेतला कळलं आता कोणताही प्रश्न चिंता काय करायची नाही इथं आलो आपण आता कीर्तनाला घेतलेला मग तुकोबारायांचा कडविचार नामपर कारण नामपर अभंग पहिल्या दिवशी घ्यावाच लागतो दुसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात झाली बोलत जायचं आणि आपल्या कीर्तनाला बोलायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लय उत्तरे ना हा लय उत्तरे पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही आम्ही म्हणायचं बैलगा म्हणून तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा जमणार नाही येसला येस म्हणा नोला नो म्हणा आपण चिंता का करायची नाही कारण जो कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे तो जम्बू नावाच्या दीपात राहतो पंढरपूर नावाच्या गावात राहतो विठू पाटील त्याचं नाव आहे जम्बू नावाचं दीप आहे धर्म नावाचं नगर आहे पंढरपूर नावाचं गाव आहे आणि विठू नावाचा जम्बू धर्म नावाचा नगर आहे विठू नावाचा पाटील आहे आणि त्या पाटलाच्या दाव्याचा जग आहे पती लक्ष्मीचा असा मोकळा झाला पाहिजे चला थोडं पुढं चिंता बिंता काय करायची नाही हे कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप आपण छाताला झोडून जगायचं नाही गपचिप राय बस अभंगातला दुसरा मुद्दा संपला कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला चिंता आहे आपण काहीच करायचं नाही तो राजाचा रंकही करील रंकाचा काही करू शकतो तो एका रातीत देव आहे तो कुणाची कशी जिरीन राजाचा रंका रंकाचा ऐका काय काय करतो तो रामाचा बाप बायकोच्या भांडीवर मरायला रामाचा बाप
बायकोच्या मांडीवर, जटायू रामाच्या मांडीवर. काय न्याय आता. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर, उलट फिरा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि बायको पळवणारा रामाजवळ. रावण मारायला आतापर्यंत कृष्णाला वनवास आलता, रामाला वनवास आलता, शेतकऱ्याला वनवास आलता, नोकरीवाल्यांना वनवास आलता, कंपनीवाल्यांना वनवास आलता. आलाची सगळ्या जगातल्या लोकांना आतापर्यंत वनवास आलता, फक्त आमदारांना वनवास आला नव्हता. तो सुद्धा या महिन्यात आला, घरीच नाही. जसे निवडून गेले तसे अजून घरीच आले नाही. आतापर्यंत कोण त्यांना वनवास आलता का कधी. आपले हाल झाले ना. 4 दिवस झाले आपण फटाके वाजतोय. फटाका पेटवला कारण नाही 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 टाकीतून निमा पेटला ना. अरे कॅन्सल झालं, कॅन्सल. इजाव 4 दिवस झाले काही लोकांनी फटाके काढायची बिटी खिशातच ठेवली. अरे घडलं नाही नाही हिजाव. परादिशी ते निम्मे वाजवले. अरे आज नाही परादिशी. आता आज सकाळी वाजवाय सुरुवात केली तर आजही तुम्ही बधीर होईल. तुम्हाला काय देव येतो. करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, काय नो हे महाराज, करील ते 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 काय नो हे महाराज. काय डीजे लावायची गरज. इथं ते महाराज सगळं इथं नाचता नाचता गळला देवाचा. इथं नाचलं पाहिजे. आवला ती डांबरीवर नाचा त्या माई वाड्यावर आणरा तो भाड्याच्या घरात. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. त्या बापाचाच नाही तर सुनू तर कसा नाही. कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहेत. अभंगातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, चिंता बिंता करायची काही कारण नाही. आणि तिसऱ्या मुद्द्याला सुरुवात फक्त बोलत जायचं आपल्या कीर्तनाला. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. मला आज उत्तर देता नाही, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्यानं देणार पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार. माझं असं म्हणणं आहे, पटलं तर हा म्हणा. या जगात फक्त 6 गोष्टी सत्य आहेत. 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहे, 3 ग्रंथ सत्य आहे, 4 जन्म सत्य आहे, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. यावर आपलं मत काय? हा ना हा नाहीला नाही. आजारी तुम्ही हा. कारण या जगात देव सत्य आहेत. मग प्रश्न, देव सत्य आहे? आहे, बोला पटकन. मग देव आहे का जगात? आहे. आहे तर बसलेल्या पैकी कोणी पाहिला?
माझ्या सकट पटकन नाही नाही पण आहे. आता याच्यात दोन पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, एक चांगला एक वाईट आहे, एक तमगुणी एक सतगुणी आहे. एका वर्गाचं म्हणणं देव नाही का, त्यांचा दोष नाही, त्यांची बुद्धी त्या मापात नाही, ते अडपाटे सोडून द्या तो विषय. पण त्याला त्या ज्ञानाचा अहंकार आहे आणि अहंकारी माणसाला देव मान्य नाही. ज्या बाईच्या नवऱ्याला लाख 1.5 लाख पेमेंट आहे, 2-4 सुट्ट्या आहेत, वरून टेबलावरून भरपूर मिळतंय, तिच्या घरात जाऊन पहा चतुर्थी नाही, अंगारखी नाही, तुळस नाही, काही नाही, त्या घराला देवा धर्माशी काही संबंध नाही. का, पैशाच्या घमेंडीत ते धर्म विसरलेली माणसं आहेत. यावर आपलं मत काय? त्यांना मान्य नाही आज एकादशी. आपण जर म्हणा ना आज एकादशी, ती म्हणते असू शकते, म्हणजे त्यांना त्याचं एकादशीची काही रविवारी एकादश आली तर तो त्यांच्या मटणाचा दिवस असतो. त्यांना एकादश मान्य नाही, ती झक मारायची ते मारणार, त्या दिवशी खांडा आणणारच. का, उताटून गेलेली माणसं आहेत. पण जिरती पाया पडून सांगतो, क्षेत्र कोणते असू द्या, देव विशिष्ट काळ पाहतो पण जिरवतो. देव नाही सोडित कोणाला. एक वाक्य मरेपर्यंत लिहून ठेवा झोपायच्या खोलीत. रामकृष्ण हरी जय जय राम, हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम, राम जय जय राम हरी राम हरी. पप्पा हातालो जनी सुख झालो हो सारे हो विठोरे रामकृष्ण हरि जय जय 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 राम जय राम जय राम टूटे भव रोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे भव रोग क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे नश नश के पाप गायत्री विदता पठो गायत्री विदता पठो गायत्री विदता देव नश के पाप गायत्री विदतो ताप गायत्री विदतो ताप गायत्री विदतो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्मा बुधवार घुमाई बुधवार घुमाई रे
मान भोगायश विठोबाचे नाम चारिता खंड जन्म वसून शिके पाप जाय त्रिविध तापतो तुका मने माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म पांडुरंगा करू छोटे भौरव समान भोगाय विठोबाचे नाम उच्चारित खंड जन्म वसन शिके पाप त्रिभेद तापतो तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म विठाला विठाला
तुकाराम तुकाराम नाम घेता पापे अनंत गोवा समर्थ देवे केला पुरुषार्थ प्रेमान भगवत सुद्धा सांगे कीर्तन श्रीकीर्तन नमले स्वतः परमेश्वर परमात्मा सुनित सत सदंत श्रत श्रेत निवडलेला मग महाराज पुस्तक निंदुड्याच्या तुकोबारायचं तुकारामांच्या खात्यात 3-4 चरणात सगळ्यांच्या भांडणातला नामपर प्रकरण तिला